नवी मुंबई विमानतळाला केंद्राची मंजुरी मिळाल्यावर नावाची घोषणा करणार. 30 तारखेला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन नाही. मंत्री गणेश नाईक यांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी. गर्जना ठाकरेंची असा टीजरमध्ये उल्लेख. मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे लक्ष. हिंदू पंचांगानुसार एकच दसरा मेळावा. भाजपच्या दसरा मेळाव्याला काही महत्त्व नाही. संजय राऊतांची भाजपवर टीका. भारत पाकिस्तान सामना पाहता यावा म्हणून मोदी 8 ऐवजी 5 वाजता बोलले. खासदार संजय राऊत यांची टीका. सामन्यावेळी पाकिस्तानच्या एका खेळाडूनं गोळ्या झाडण्याची ऍक्शन केली. बंदुकीची ऍक्शन कोणासाठी? भाजपची लोक पाकिस्तानचा निषेध करण्यास घाबरतात. कालच्या सामन्यावर मोठी सट्टेबाजी झाली. राऊतांची सामन्यावरून टीका. जय शहा काल मुंबईत असल्याची माहिती. जय शहांनी ठरवलं तर पाकिस्तानवर बंदी आणू शकतात. राऊतांचं वक्तव्य. राऊतांचा 9 वाजताचा भोंगा देशविरोधी असतो. पंतप्रधान देशहितासाठी बोलतात. नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल. राऊतांना पाकिस्तान रत्न द्यायला हवा. संजय राऊत पाकिस्तानची दलाली करतात. नवनाथ बन यांची संजय राऊत यांच्यावर टीका. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सांगलीत मोर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सांगलीत राज्यस्तरीय मोर्चा. पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका. गाडी पेटवली. वाघमारेंना जरांगेंवर संशय. जरांगेंच्या समर्थकांनी गाडी पेटवली. जरांगेंच्या आंदोलनामागे राजेश टोपे रोहित पवारांचा हात. जरांगेंना अटक करा. नवनाथ वाघमारेंची मागणी. नादाला लागू नका नाहीतर अजित पवारांचा कार्यक्रम करू. जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा. तुमचा सुपडा महाराष्ट्रातून साफ करू. जरांगेंचा काँग्रेसलाही इशारा. जरांगेंची दादागिरी चालू देणार नाही. आरक्षण आणि राजकारणावर चिंतन करणं गरजेचं. कुणबी प्रमाणपत्र एकही टिकणार नाही. गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर टीका. अंतरवाली सराटीत बैठका झाल्या. भुजबळांच्या वक्तव्याशी सहमत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य. जरांगेंना काय मदत केली राजेश टोपेंनी सांगावं. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं आवाहन. मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार. पुढील सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार. दोघांना सामंजस्यानं प्रकरण सोडवण्याचा कोर्टाचा सल्ला. गेल्या 15 वर्षात काँग्रेसचा कोल्हापुरात फक्त भ्रष्टाचार. खासदार धनंजय महाडिक यांची काँग्रेसवर टीका. कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता हवीच. धनंजय महाडिकांचं वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेचा 24 सप्टेंबरला नागपूरमध्ये मेळावा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरंतर तयारीसाठी मेळावा. एकनाथ शिंदे देखील मेळाव्याला उपस्थित राहणार. कोणालाही वेगळा निधी नाही. सर्वांना समान वाटप. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. अकोटमध्ये कार्यकर्ता पक्षप्रवेश मेळाव्यानंतर संवाद. आमदार अतुल सत्तार सिल्लोड सोयगाव दौऱ्यावर. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं अतोनात नुकसान. सत्तारांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा. राज्याच्या परंपरेला छेद देणाऱ्या गोष्टी सातत्यानं घडतायत. सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला सुनावलंय. केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झालंय. जीएसटीवरून रोहित पवार यांची टीका. जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी रोहित पवारांचा फोनद्वारे संवाद. बळीराजाला न्याय देण्यासाठी पुन्हा मोर्चा काढू. रोहित पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन. लव्ह जिहादसाठी मुस्लिम दांडियात येतात. मुस्लिमांकडून माता भगिनींची फसवणूक. विश्व हिंदू परिषदेची मागणी योग्यच. मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. मलकापूर आणि चांदुरामध्ये महाविकास आघाडीला भाजपाचा धक्का. दोनही तालुक्यातील सरपंच पदाधिकारी भाजपात. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. महाराष्ट्राचं राजकारण दूषित करण्याचं काम सुरू. कोणावर व्यक्तिगत टीका करणं योग्य नाही. निलेश लंके यांची प्रतिक्रिया. ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरू होणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. वैभव खेडेकरांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश. उद्या दुपारी 2 वाजता करणार भाजपात प्रवेश.
पाकिस्तानच्या कुरापतींना भारतानं नेहमी जोरदार उत्तर दिलं. पाकिस्तानी खेळाडूंनी कितीही सेलिब्रेशन केलं तरीही मैदानात भारताचाच विजय. खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य. IIM मुंबईचं पुण्यात केंद्र सुरू होणार. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता. पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. उल्हासनगरमध्ये चिमुकल्याला मारहाण प्रकरणी मनसेकडून खासगी प्ले ग्रुपची तोडफोड. पोयम येत नव्हती म्हणून शिक्षिकेनं विद्यार्थ्याला मारहाण केली होती. शिक्षिकेविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. लातूर जिल्ह्यात मनसे आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचे निदर्शनं. चुकलो तर कान धरा, रिकामं ठेवू नका. धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंना विनंती. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंना जनतेच्या कामापासून दूरच ठेवा. अंजली दमानिया यांचं वक्तव्य. नाशिकच्या पंचवटीमधील गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला 5 दिवसांची पोलीस कोठडी. जगदीश पाटीलचा पाय आणखी खुला. पूर्ण समाधानी होऊन मुंबईतून गेलात अहो जरांगे, आता कसला अल्टिमेटम. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल. सर्टिफिकेट मिळण्याची एक प्रक्रिया असते. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक. सिंधुदुर्गातील 92 विद्यार्थ्यांची फसवणूक. जर्मनीत नोकरी देण्यावरून फसवणूक. माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप. शेअर बाजारात जबरदस्त तेजी. ट्रम्पचा व्हिसा बॉम्ब ठरला फुसका. महाराष्ट्राला 7,000 कोटींचा फटका. घटस्थापनेच्या मुहूर्तावर जीएसटीचे नवे दर. भारतात दत्तक मुलं घेण्याच्या संख्येत वाढ. महाराष्ट्र अव्वल स्थानावर. पुणे विद्यापीठात 20% परीक्षा शुल्कात अचानक वाढ. शुल्कवाढीचे परिपत्रक जाळे. परिपत्रकाची छात्र भारतीकडून संगमनेरमध्ये होळी करण्यात आली. ठाण्यात अवजड वाहनांना नो एंट्री. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. तर 2 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते 11 दरम्यान बंदी असणार आहे. रिमन पॉइंट ते भाईंदर अर्ध्या तासात गाठता येणार. मिठागर मंत्रालयाकडून राज्याकडे जमीन हस्तांतरित. रेल नीरचे बाटलीबंद पाणी आजपासून 1 रुपयानं स्वस्त. 1 लिटर पाण्याच्या बाटलीसाठी आता 15 रुपयांऐवजी 14 रुपये. तर 500 मिलीलिटर बाटलीसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये मोजावे लागणार. हजारो शिक्षकांवर टीईटीची टांगती तलवार. टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 23 नोव्हेंबरला होणार परीक्षा. मनोज जरांगेंच्या समर्थकांनी गाडी पेटवली. नवनाथ वाघमारे यांचा संशय. ओबीसींच्या बाजूने बोलणाऱ्यांवर हल्ले करण्याचं काम सुरू. नवनाथ वाघमारे यांचा आरोप. मुंबईच्या दहिसरमध्ये आरपीआय आठवले पक्ष आक्रमक. वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा निषेध. हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी. बारामतीत नीरा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी. शहरात विद्यार्थ्यांची कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक. अमरावतीमध्ये धनगर समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं अशी मागणी. जालना दीपक बोराडे गेल्या 6 दिवसांपासून उपोषणावर. जीएसटी कमी केल्यानं फिटनेस सेंटर चालकांनी व्यक्त केलं समाधान. सर्वसामान्य नागरिकांना लाभ होणार. पंढरपूरच्या सीपी बागल यांच्या बॅगेत बंदुकीसह काडतुस सापडली. पुणे विमानतळावरील तपासणीत सापडली बंदूक. बागल यांचा शस्त्राचा परवाना केवळ महाराष्ट्रासाठी मर्यादित. बागल बंदूक घेऊन वाराणसीला का निघाले असा प्रश्न उपस्थित. पंढरपूरमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे हजारो विद्यार्थी सहभागी. बारामती छत्रपती शाहू स्कूल विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा साजरा. बारामती शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित. यावेळी लेझिम, नृत्य, दांडिया, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन तसंच प्रभात फेरीचं आयोजन. गडचिरोलीतून धानोरा मार्गे छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू. मार्गावर सध्या जड वाहनांना बंदी. वाहनधारकांना त्रास होत असल्यानं कामाला गती देण्याची मागणी.
साताऱ्याच्या कास पठारालगत आढळले अतिदुर्मिळ ॲटलॉस मॉथ फुलपाखरू, जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक. चंद्रपूरच्या राजुऱ्यात नागरिकांचं थाळी बजाव आंदोलन. राजुरा तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू तसेच विविध समस्यांमुळे संविधान चौकात आंदोलन. जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 40वा गळीत हंगाम. बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याच्या संचालक मंडळाच्या हस्ते संपन्न. उल्हासनगरमध्ये खड्ड्यात ट्रक फसला. काही काळासाठी वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्याची वेळ. महापालिकेकडून रस्त्यांची डागडुजी नसल्यानं नागरिकांचा त्रागा. साताऱ्यातील 99व्या साहित्य संमेलनात अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा सत्कार. लेखकाला जात धर्म नसतो, विश्वासराव पाटील यांचं वक्तव्य. पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी. ठेकेदारावर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी. त्र्यंबकेश्वराच्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करा. व्हॉइस ऑफ इंडिया संघटनेची मागणी. नवरात्रोत्सवात पडणार दमदार पाऊस. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट. पुढील आठवडाभर वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार. बीडच्या आष्टीतील कडा शहरात पावसाचा हाहाकार. बीड अहिल्यानगर महामार्ग बंद. सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे तालुक्यातील बहळा नदीला पूर. नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थ संतप्त. अतिवृष्टीनं सगळं उद्ध्वस्त. शेतकरी आक्रमक. परळी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा मोर्चा. पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरमधील नागेश्वर मंदिर नदीवरील पूल उद्घाटनाआधीच कोसळला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. बीडच्या वनवेवाडीत ढगफुटी सदृश्य पाऊस. संपूर्ण गावात पाणी. अख्खं गावच डोंगरावर येऊन बसले. आम्हाला जेवणाची तरी सोय करा, ग्रामस्थांची थेट फडणवीसांना विनंती. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील अडकलेल्यांचं रेस्क्यू. पुरात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. आतापर्यंत हेलिकॉप्टरनं 22 जणांचं रेस्क्यू करण्यात आलं. सोलापूरमधील पितापूर बंधारा ओव्हरफ्लो. हरणा नदीला पूर. नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ. साताऱ्यातील खटाव तालुक्यात गेल्या 2 दिवस मुसळधार पाऊस. येरळा नदीसह ओढ्या नाल्यांना पूर. येरळवाडी मध्यम प्रकल्पातून 6170 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. पंढरपूर तालुक्यात पावसाचा हाहाकार. पावसामुळे तपकिरी शेटफळ गावातील ओढ्याला पूर. तर घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात धबधब्याला रौद्र रूप. मुसळधार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय. नागरिकांना धबधबा परिसरात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. बीडमध्ये जाधव वस्ती शिरलं पाणी. अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी. नागरिकांचे प्रचंड हाल. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. ग्रामीण भागातील घरांचं प्रचंड नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नद्यांना पूर. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास. सिल्लोड तालुक्यातील केळणा नदीला पूर. पुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी. बीडमध्ये सिंदफणा नदीला रौद्र रूप. नदीच्या महापुराचं पाणी शिरूर शहरात शिरलं. दुकानात पाणी शिरल्यानं दुकानातील साहित्य वाहून गेलं. मालेगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. कांद्यांची रोपं, डाळिंब, मक्का, टोमॅटो आदी पिकांची नासाडी. शेतकरी संकटात. बीडमध्ये निसर्ग कोपला. चौसाळा मंडळात अतिवृष्टी. जनावरांचा खाण्याचा कडबा आणि शेती उपयोगी साहित्य वाहून गेले. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. पैठणमध्ये पावसाचा कहर. तालुक्यामध्ये 693 मिलीमीटर पावसाची नोंद. सिल्लोड तालुक्यातील बहळा नदीला पूर. बहळा नदीला पूर आल्यानं महामार्ग ठप्प.
बीड शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस. माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.